जेव्हा मोतीबिंदू काचबिंदू आता समाजामध्ये खूप प्रमाणात वाढतो, तर का वाढतो आणि याला कोणत्या स्टेजमध्ये सर्जरी करायला पाहिजे? संध्याकाळचं जेवण हे जे आहे ते मोस्टली 5 ते 7च्या दरम्यान असावं. हे काळ खूप महत्त्वाचे. दात जेव्हा किडतात ना, दाताच्या रूटमध्ये जेव्हा कीड सड कूज होते, रक्त येतं किंवा घाणवास येतो, त्याचा डोळ्याच्या दृष्टीवर खूप मोठा परिणाम आहे. डोळे खाजणं किंवा डोळ्यात सकाळी सकाळी चिपट जास्त प्रमाणात येणं, हे आजार निर्माण होतो. तर इथं शिरोधारा धरली जाते, त्याच्यामुळे इथलच्या मसल्स आहेत यांनी काय होतं, हा तुमचा प्रश्न होता. मोबाईल TV याच्यामुळे काय होतं, ह्या मसल पण थकून जातात. म्हणून ड्राय आय सिंड्रोम, जे डोळे कोरडे होणं, डोळे लगेच थकणं, काही गोष्टी अशा नको बघणं असं वाटणं किंवा डोळे बंद करून घेणं. मोस्टली वयाच्या 45 वर्षाच्या नंतर, 50 वर्षाच्या नंतर मोतीबिंदू काचबिंदू आणि नंतर 50-60च्या नंतर अचानक नजर कमी होणं. ही कंपनी असे दावा आणि बरेच करतात की आमचे ड्रॉप तुम्ही वापरा, तुमचा पूर्ण चष्मा चालला जाईल. पण बऱ्याच लोकांना त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पण झाले. विफळा चूर्ण असतं, काही आवळा चूर्ण असतं किंवा गाजर वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याने खरंच डोळ्यासाठी चांगल्या आहेत. श्रीकृष्णाने लोणीच खाल्लंय हो, पण आपण विसरलो. तर हे लोणी एक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे डोळ्याच्या खाली असे डार्क सर्कल्स येतात. ओके. आणि त्याच्यावरती आपण काही असं सोल्युशन करू शकतो का आयुर्वेदामध्ये किंवा घरच्या घरी अशी काही रेमेडी द्या ना. आहार हेच औषध आणि व्यायाम हेच जीवन, माझं एक ब्रीद वाक्य आहे. मॅस्टर्बेशन केल्याने, हस्तमैथुन केल्याने डोळ्यांची जी शक्ती आहे ती कुठेतरी कमी होते. तर हे खरंच आहे का? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, डॉक्टर परमात्मा ठाकरे. आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड जो आपला महत्त्वाचा विषय आहे डोळे, याच्यावरती ते उपचार करत असतात आणि आजपर्यंत त्यांनी लाखो लोकांना फायदा दिलेला आहे. तर टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपला जो कॉन्टेंटची लेवल आहे ती वाढवत नेणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत अशा लोकांसोबत ज्यांना लोकांना भेटणंसुद्धा पॉसिबल होत नाही. तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर डॉक्टर परमात्माजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस. तर सर, खरं तर आजचा पॉडकास्ट माझ्यासाठी पण खूप स्पेशल आहे, कारण मी पण त्या समस्येतून जातो आहे. म्हणजे मीच काय, तर आजकालची जी युवा पिढी आहे की डोळ्यांची समस्या झाली, चष्म्यांची समस्या झाली, तर याच्यावरती आज खरं तर मी खूप थँक्यू म्हणतो तुम्हाला की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी खरं तर टाईम देत आहेत. धन्यवाद. येस सर. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे आहे. माझं एक साधारण 12 ते 13 वर्ष झालेत की जे आयुर्वेदाच्या माध्यमातनं, आणि आयुर्वेद हा सर्वांगीण तर मोठा आहेच, सर्व अंगानी. म्हणजे ज्यात जर विचार करत असाल तर 8 अंग सांगितलेले आहेत. म्हणजे शरीराची चिकित्सा, मनाची चिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग, ENT म्हणजे कान नाक घसा, असे 8 अंगांनी हे शास्त्र काम करत असतं. म्हणजे स्पेशलायझेशन म्हणतो ना आपण, डोळ्यात स्पेशलायझेशन. पण शालाक्यतंत्र हे आयुर्वेदात त्या वर्षी म्हणजे 5000 वर्षापूर्वी वर्णन केलेलं आहे. आणि त्या 5000 वर्षापूर्वी डोळ्याचे उपचार, आजार आणि काही सर्जऱ्यासुद्धा वर्णन करून ठेवलेले आहेत. म्हणजे किती दूरगामी आयुर्वेदाचा विचार असेल, हा आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे. आणि बरेच लोक येत असतात की सर, या आजारासाठी आयुर्वेदात उपचार आहेत का? उशीर सिंड्रोम आहे किंवा ब्रेन पाल्सी आहे किंवा टोसिस आहे किंवा रेटिनाच्या गंभीर स्वरूपाचे आजार आहेत की यांना काही कालावधीच्या नंतर रुग्णाचं कायम स्वरूपाचं दृष्टी जाते आणि मग अखेरीच्या टप्प्यात येतात आणि विचारतात प्रश्नार्थक चिन्ह घेऊन, होईल का? तर निश्चित जेव्हा तुम्ही लवकर स्वरूपात, जेव्हा आजार असा छोटा असतो तेव्हा याल तर निश्चितच लवकर बरा होईल. हेच आपल्याला याच्यातनं सांगायचं आहे. आणि कोणत्या वेळेत यायला पाहिजेत, कोणत्या आजाराचं झटपट रिझल्ट येतात किंवा कोणत्या आजाराला थोडा वेळ लागतो, हे जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. येस, नक्कीच आपण पोहोचूयात. आधी आपण थोडीशी काय म्हणतो हिस्ट्री जाणून घेऊ की आयुर्वेदामध्ये डोळ्यांचे जे आजार आहेत त्याचं एक्झॅक्टली म्हणजे कसं स्वरूप दिलेलं आहे आणि उपचार काय दिलेत त्याचे. आता कसं आहे, आयुर्वेद हा जेव्हा नेत्र विभागामध्ये जेव्हा आपण उपचार किंवा विचार करतो तर एक चरक, सुश्रुत, वाग्भट, अष्टांग हृदय, माधव निदान असे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये डोळ्याचं वेगवेगळं अँगलनं वर्णन केलेलं आहे.
बऱ्याच लोकांना किंवा बरेच प्रेक्षकांना माहीत असेल की सुश्रुताचार्यांनी हे जगातले पहिले सर्जन होते. सुश्रुताचार्यांनी आयुर्वेदामध्ये उपचार तर दिलेच, पण त्याच्यासोबत सर्जरीसुद्धा दिलेले आहेत. जेव्हा मोतीबिंदू, काचबिंदू आता समाजामध्ये खूप प्रमाणात वाढतो, तर का वाढतो आणि याला कोणत्या स्टेजमध्ये सर्जरी करायला पाहिजेत किंवा थांबायला पाहिजेत, हे आपल्याला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. पण प्रत्येक गोष्टीला सर्जरी हा पर्याय कितपत योग्य आहे, त्या लेवलला आपण आहोत का, हे पहिले आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. तर तिमिर रोग जो आहे तो कॅट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदू जो वाढत चाललेला आहे, त्याच्या अंतर्गत आयुर्वेदात त्याचं वर्णन आहे. बऱ्याच रुग्णांना सर्जरी केल्याच्या नंतरही सुद्धा कॉम्प्लिकेशन होतात, पण ते कॉम्प्लिकेशन पण नाही व्हायला पाहिजेत, सर्जरी पण टाळता यायला पाहिजेत. आणि पुढे सर्जरीचं कामच करायचं असेल तर आयुर्वेदातसुद्धा सर्जरी सांगितलेली आहे. म्हणजे सर्जरीच्या पूर्वी काय प्रोसेस करायला पाहिजे, त्याला मध्ये म्हणजे सर्जरीच्या वेळेस काय प्रोसेस करायला पाहिजेत, सर्जरी झाल्याच्या नंतरची काय ट्रीटमेंट असायला पाहिजेत, प्रोसेस इन द ट्रीटमेंट, हे वर्णन त्यावेळेस करून ठेवलं. आणि जेव्हा वेगवेगळे सर्जरीचा पार्ट येतो तर हा सुश्रुताचार्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदात वर्णन किंवा सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे. तर सर्जरी हा नंतरचा पार्ट असतो, पण बरेचसे काही असे आजार असतात की ते सुरुवातीच्या काळात छोटेसे असतात. उदाहरण द्यायचं असेल, छोटंसं झाड असेल ते लगेच उपटून आपल्याला फेकता येईल, पण ते मोठं जर झालं तर वटवृक्ष होतं आणि मग त्याला कापलं तरी ते खालनं मुळातनं येतं. त्याचं मग मूळ जेवढं स्ट्रॉंग होतं की त्याला त्या मुळातनंही झाडं उत्पन्न व्हायला लागतात. मग आयुर्वेदाचं एवढं मत आहे की ज्या कारणामुळे आजार वाढतात ते कारणं पहिले शोधा आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार करून पुढचे होणारे संभाव्य आजार किंवा त्या आजारातून उत्पन्न होणारे आजार, त्या आजारातून उत्पन्न परत होणारे आजार, ही जी साखळी आहे ही कुठेतरी थांबवता येईल. मग मुद्दा येतो आहार, निद्रा आणि ब्रह्मचार्य, याच्यात सगळे प्रश्नाचे उत्तर आहेत. आरोग्य पहिले म्हणजे मी नेहमी माझ्या रुग्णाला सांगतो, आता हेल्थ लाईफ आली आहे, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आलेत. हा हेल्थ खूप वेगळा शब्द आहे. प्रकृती हा शब्द पहिले विचारत होते, कशी बाबा तुझी प्रकृती. जुने लोक प्रकृती म्हणजे पुन्हा प्रकृतीचं वर्णन आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ या 3 दोषामध्ये येतं. त्रिदोष हे महत्त्वाचे आहेत प्रकृती चांगली ठेवण्यासाठी. जर पित्ताची विकृती झाली तर पित्ताचे आजार 40 उत्पन्न होतात, कफ विकृती झाली तर 20 आजार उत्पन्न होतात, आणि वात विकृती जर शरीरात झाली प्रकृतीमध्ये तर 80 आजार उत्पन्न होतात. म्हणजे हे झाले बेसिक कन्सेप्ट. याच्यात जर विकृती जर झाली तर आजार निश्चित होणार. पण मग डोळ्यांचे जे आजार आहेत त्याचं काय मुख्य कारण आहे? डोळ्यांबद्दल जास्त डिटेल. बरोबर आहे. आता हे त्रिदोष जेव्हा बिघडतात त्याचा इम्पॅक्ट डोळ्यावर निश्चित पहिले होतो. आता डोळ्याचे आजार म्हटलं की डोळ्याच्या ठिकाणी तर बघावंच लागतात, इन्स्ट्रुमेंट आहे ते चेक करतोच आम्ही, पण त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी इतिहास काय आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगलं, आम्लपित्त असेल खूप जुनाच आणि त्याच्यावर वारंवार अँटॅसिड खात असतील, ते जेव्हा पित्त त्या आमाशयामध्ये स्टमकमध्ये दबतं, आतड्यामध्ये जाऊन बसतं, तेव्हा त्या रुग्णाची पहिली पाचनक्रिया विकृत होते. काय होते? पाचनक्रिया. पाचनक्रिया विकृत झाली की अन्न जे आतड्यामध्ये जे शोषलं जातं ते शोषल्या प्रॉपर जात नाही, आतडे कोरडे व्हायला लागतात. पोट न साफ होणं हे महत्त्वाचं कारण आहे डोळ्याच्या आजारासाठी. गॅसेस, साधं पोट साफ नाही झालं, मलप्रवृत्ती कडक झाली, चिकट होते, भसरट होते किंवा पोट गच्च होतं काहीतरी खाल्ल्याच्या नंतर, आणि ते गॅसेस ट्रबल जर पोटात तसेच फिरत राहिले तर त्याचा इम्पॅक्ट डोळ्याच्या पटलावर येतो, कॉर्नियावर येतो, आणि नंबर कमी असलेले झपाट्याने वाढतात. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कारण पोट न साफ होणं हे साधं कारण आहे, पण खूप मोठे डोळ्याचे आजार उत्पन्न होऊ शकतात. एक पहिलं. आता आहार कसा असायला पाहिजे आणि कोणत्या वेळेत असायला पाहिजेत, हे खूप म्हणजे असं एक कन्फ्युजन स्टेज आहे. पण याच्यात अजिबात कन्फ्युजन न होता मी एकदम अल्प शब्दात आणि अल्प वेळेत सांगतो. महत्त्वाचं, जर तुम्ही सायकल बघत असाल, वात, पित्त, कफ, सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कफाचा काळ असतो सकाळी, म्हणून ब्रश केल्यानंतर तोंडातनं कफ, ब्रश करताना कफ, नाकातनं कफ, डोळ्यातनं कफ येतो. तर हा कफाचा काळ जो असतो ना, लाळ शिक्रेशनाचा काळ असतो. यावेळेस ब्रश करायचं सकाळी उठल्याच्या नंतर, मलविसर्जन जे आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजेत, आणि यावेळेस नाश्ता पद्धतीही बंद करायला पाहिजे. चहा घेणं हे चुकीचं आहे, हे बंदच करायला पाहिजे.
ते चहा घेतला की 3 तास तुमचं भुकीची संवेदना ही मारल्याच जाते. मग 10 ते 11 हार्डली 12 याच्यामध्ये जेवण व्हायला पाहिजे. याच्यामध्ये 10 ते 2 पित्ताचा काळ असतो. जेव्हा अन्न 9:30-10 खाल तेव्हा लाळ जास्तीत जास्त तोंडात असते. लाळेमध्ये अन्न मिक्स होत असतं आणि मिक्स झाल्याच्या नंतर पित्ताच्या काळात ते प्रॉपर पचल्या जातं. म्हणजे तिथं पित्त सिक्रेशन होतं आणि तिथून आहारच चांगल्या दर्जाचे उत्पन्न व्हायला लागतात. आणि आहारच चांगला झाला की रक्त चांगल्या क्वालिटीचं बनतं. आणि रक्त जीव इति स्थिती या सूत्रानुसार रक्त हे सगळ्या शरीराला पोचत असतं. जेव्हा कफाचा काळ असतो तेव्हा नाश्ता, चहा, आणि जेव्हा पित्ताचा काळ संपतो 12-2च्या दरम्यान जेवण, आणि त्यावेळी जेवण गेलं पोटामध्ये ते तसंच पडतं, प्रॉपर 100% पचत नाही. करपट ढेकरा येणं, गॅसेस होणं किंवा पोट गच्च वाटणं याचा इम्पॅक्ट हा डायरेक्ट डोळ्यावर यायला लागतो. आणि संध्याकाळचं जेवण हे जे आहे ते मोस्टली 5 ते 7च्या दरम्यान असावं. ओके. हे काळ खूप महत्त्वाचे आहेत. वेळेत जेवण हे महत्त्वाचं, वेळेत झोपणं हे महत्त्वाचं, आणि ब्रह्मचर्याचं नित्य पालन करणं हे पण शरीराचं सगळ्या जनतेचं बँक बॅलन्स आहे. काय आहे? बँक बॅलन्स. पण याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं धावपळीच्या जगामध्ये. पण एखाद्या वेळेस वेळ चुकला तर त्यावेळेस काय करायला पाहिजे? थोडक्यात जर वेळ चुकली अन्नाची त्यावेळेस ज्यूस घ्या वेगवेगळ्या फळाचे, किंवा दूध घ्या, किंवा हलकं काहीतरी जेवण करा, किंवा हलके फळं खा. मग डाळिंब आहे हे डोळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे त्याचे कारणं लाईफस्टाईलमध्ये लपलेले आहेत. आणि बाकी जर कारणं जर बघत असाल तर आता समजा ब्रश करण्यापासून तर आंघोळ करण्यापर्यंत हे छोटे छोटे कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. आता समजा आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा मंजन कोणतं वापरायला पाहिजे? ब्रश हा जेव्हा शब्द येतो तेव्हा मंजन येतं, पेस्ट येत नाही. तर मंजन हे लाळेमध्ये मिक्स होऊन लाळ उत्तम दर्जाची तयार करते. तेव्हा दात जेव्हा किडतात ना, दाताच्या रूटमध्ये जेव्हा कीड सड कूज होते, रक्त येतं किंवा घाण वास येतो, त्याचा डोळ्याच्या दृष्टीवर खूप मोठा परिणाम आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपले वेगवेगळे जेव्हा साबणं किंवा हे शरीराला लावतो, शॅम्पू लावतो, याचे इम्पॅक्ट ही डोळ्यावर होतात, अतिरिक्त वापर. मग त्याच्यासाठी अंगाला अभ्यंग तेल नित्य जर केलं तर डोळ्याची दृष्टी चांगली होते. जे पंचज्ञानेंद्रिय म्हणतो ना त्याच्यापैकी त्वचा एक आपली आहे. या त्वचेचं संरक्षण जर चांगल्या दर्जाचं झालं तर डोळ्याची दृष्टी चांगली राहते. सतत जर डोक्यावर गरम पाणी शावर न घेत असाल तर निश्चित डोळ्याची आजार मागे लागतात, डोळ्याची दृष्टी कमी होते. हे एक मोठं कारण आहे. सतत कान फुटणं, कानामध्ये सतत कान फुटणं आणि त्यामध्ये पाणी येत राहणं हे पण डोळ्याच्या आजाराला उद्या मोठं एक आमंत्रण आहे. असे छोटे मोठे कारणं आहेत, असे बरेच कारणं आहेत, पण एक ओझरते आपण या पद्धतीने बघितले. ओके. आता आपण काय करूयात की जसं वयोमान आहे त्यांच्याशी रिलेटेड काय डोळ्यांचे आजार आहेत तर त्याच्यावरती उपचार काय आहेत आयुर्वेदामध्ये याच्यावरती थोडंसं डिस्कस करूयात. की जसं सुरुवात आपण लहान मुलांपासून करूयात. आजकाल लहान मुलांमध्ये पण चष्म्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर याला आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो आणि काय बेसिक कारण आहेत यामागे? आता कसं आहे, लहान मुलांचा जर विषय जर केला तर जसं मी वातपित्त कफ सांगितलं, एक साधारण जन्मापासून तर एक 12-13 वर्षापर्यंत कफाचाच काळ असतो. काय असतो? कफाचा. एक साधारण 15 ते 35 वर्षापर्यंत मोस्टली पित्ताचा काळ असतो आणि 35 ते 65-70पर्यंत वाताचा काळ असतो. हे प्रकृतीनुसार विभक्त एज ग्रुप झाला. पण सकाळपासनं संध्याकाळपर्यंत त्या शरीरामध्ये लहान मुलांमध्ये कफज आहारच जास्त जात असतो. म्हणजे आईचं दूध आहे, आईचं दूध जेव्हा पोषण होत नाही तेव्हा त्याला बाहेरचं दूध असतं किंवा पावडरचे डब्बे असतात. ते दूध संपलं की नंतर फळं असतात. म्हणजे हा कफाचाच आहाराचा खूप मोठा सेवन हे लहान मुलं करत असतात. पण याच्या शरीरामध्ये जर अग्नी म्हणजे उदाहरणार्थ जर त्याची गरज आहे समजा 50 ml आणि त्याची आई त्याला जर भरवत असेल 70 ml 80 ml, हे वारंवार शरीरावर होत असतो. त्याचा परिणाम विचित्र होत असतो. म्हणजे तिथं आम तयार होतं. अविपक्वम संयुक्तम दुर्गंधम बहुपिचलम सदनम सर्व गात्रानाम आम इथे बिदिते. जेव्हा बुळबुळीत चिकट कप तयार होतो तिथून सगळे आजार निर्माण होत असतात. आणि तिथे पचनक्रिया विकृत झाली की मग पाचनतंत्र नीट नसल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या अवयवाचं किंवा त्या छोट्या बालकाचं डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मग कशा स्वरूपाचं डेव्हलपमेंट होत नाही? मानसिक डेव्हलपमेंट, शारीरिक डेव्हलपमेंट, बौद्धिक डेव्हलपमेंट. आणि एक समाजामध्ये जेव्हा जातो बाळ किंवा एक मुलगा छोटा बाळ असताना तो समाजात जातो वयाच्या 15, 16, 18 वर्षाच्या नंतर, तेव्हा प्रेझेंटेशन किंवा विल पॉवर किंवा एखादी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी याला सगळं आत्मज भावामध्ये वर्णन केलं जातं. आणि याचे कारणं जर बघत असाल तर कफ विकृतीमुळे होतात. मग आता लहान मुलांमध्ये
जेव्हा आजार उत्पन्न होतात त्याच्यात 2 प्रकाराचे वर्णन केलेले आहेत. म्हणजे एक आरोग्यातून निर्माण झालेले आजार, आरोग्याच्या बिघडातून निर्माण झालेले आजार आणि आईच्या पोटात असलेल्या वेळेचे म्हणजे आनुवंशिकतेतून निर्माण झालेले आजार, जेनेटिक म्हणूया त्याला. तर जेव्हा आता पहिला जो मुद्दा येतो की शरीराच्या मध्ये विकृती झाली त्याच्यानंतर होणारे डोळ्याचे आजार, हे पहिले बघूया. ह्याच्यामध्ये जर तुमचं शरीरातलं कफ बिघडलं, पित्त बिघडलं आणि वात बिघडतो तेव्हा हे असे स्वरूपाचे आजार निर्माण होतात. हे आपण मागं बोलणं झालं. पण महत्त्वाचा मुद्दा मुलांमध्ये कफाचा जास्त असतो. मग कफाचामुळे जे आजार निर्माण होतात किंवा जे कारणं आहेत ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून पुढे चालून जनतेला किंवा प्रेक्षकांना हा त्रास होणार नाही. मग आता केळ दूध एकत्र देणं, फळं दूध एकत्र देणं हे पहिले थांबवायला पाहिजे. दुधामध्ये बोर्नविटा किंवा वेगवेगळे जे बाहेरचे प्रॉडक्ट हे टाकणं बंद करायला पाहिजे. दूध जेव्हा देतो किंवा दूधजन्य आहार देतो त्याच्यामध्ये पिंपळी, सुंठ हे घालून द्यायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून किंवा वेलची आहे, पुढे कफ निर्माण होणार नाही. मग आता बालकांमध्ये जर बघत असाल तर एक मोस्टली डोळ्यातनं पाणी येणं, डोळे खाजणं किंवा डोळ्यात सकाळी सकाळी चिपड जास्त प्रमाणात येणं हे आजार निर्माण होतात. आणि याच्यामागचं जर कारण बघत असाल तर त्याला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप ह्या 3 गोष्टीचं सर्क्युलेशन हे जास्त असतं. आणि मग याच्यामध्ये काय होतं, सर्दी, खोकला, ताप आला तर हे जेन्युनली 4-5 दिवस चालतं, 8 दिवस पण चालतं, पण ते बाहेर निघायला पाहिजेत कफ. पण वेगवेगळे औषधं दिल्यामुळे तो दबतो आणि त्याचा इम्पॅक्ट हा डायरेक्ट डोळ्यावर येतो. मग त्या डोळे लाल होणं, पाणी येणं, खाजणं हे लक्षणं एकदम छोटे असतात, पण हे सतत दबल्या गेल्यामुळं त्याचा रूपांतर चष्मा लागणं इथपर्यंत पोचतं. मग सर्दी, खोकला, ताप याची प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. कफ जेव्हा असेल, ताप असेल तेव्हा लंघन करायला सांगितलं आयुर्वेदामध्ये. लंघन म्हणजे काही न खाणं, मुगाची डाळ आहे किंवा वेगवेगळ्या पेय आहेत ह्या घेणं किंवा मग ज्वारी, बाजरी याचा थोडा उपमा करून खाणं, हलकं खाणं शॉर्टकटमध्ये, जेणेकरून तेही त्याच्यात सुंठ, मिरे, पिंपळी टाकल्याच्यानंतर ताप, सर्दी, खोकला हा कमी होईल आणि पुढे आजार डोळ्याचेच नाही तर अन्य आजारसुद्धा होणार नाहीत. मग याच्यामध्ये लहान मुलांमध्ये नंबर लागणं हा प्रश्न येतो. काय तो नंबर लागणं. आता नंबर लागतो जेव्हा याच्यामध्ये नेमकं होतं काय हे पहिले आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेणं गरजेचं आहे. डोळ्याची जर रचना बघत असाल तुम्ही, हे 3 भागामध्ये विभक्त केल्या जातं. किती भागामध्ये? बाह्य भाग, मध्य भाग आणि आभ्यंतर भाग. बाह्य भागामध्ये डोळ्याच्या पापण्या, काळं बुबुळ म्हणजे ते कॉर्निया, कंजॅक्टिव्हायटा म्हणजे पांढरं बुबुळ, आणि हे झाला बाह्य भाग, आपल्याला दिसतो. पण त्याच्या पाठीमागं लेन्स असते, प्युपिल्स असतात, मध्ये व्हिट्रस जिली असते आणि त्याच्या पाठीमागं रेटिना असतो आणि त्याच्या पाठीमागे ऑप्टिक नर्व्स असते. कशी असते ती? सगळं आपला मॅसेज इम्पल्स ब्रेनपर्यंत घेऊन जात असते. तर आपल्या बाह्य भागाचं जे लक्षणं सांगितलेत, लाल होणं, पाणी येणं आणि खाजणं, हे आपल्याला दिसतात. पण त्याचा इम्पॅक्ट सतत कॉर्नियावर होत असतो, म्हणजे त्याच्या बाजूलाच काळं बुबुळ आहे आपल्याला जे बाह्य भागातनं दिसतं. याच्यामध्ये कॉर्नियल डिस्ट्रॉपी म्हणजे कॉर्नियाची साईज आणि शेप हा चेंज होतो, कमी जास्त होतो आणि हा आनुवंशिकतेमध्ये पण येतो आणि नंतर जास्त नंबर वाढीमुळे पण येतो. आणि मग तिथून इमेज जी आहे ती प्रॉपर घेतली जात नाही आणि ती घेतलीही तर ती रेटिनापर्यंत पोहोचत नाही. मग आता जर कॉर्निया, त्याच्या पाठीमागं लेन्स आणि त्याच्या पाठीमागं रेटिना, याच्यामध्ये एक असं प्रॉपर एक कॉमन एक डिस्टन्स असतं, एक साध्या भाषेत सांगायचं एक मध्यम आकाराचं डिस्टन्स असतं. पण जेव्हा सतत डोळ्यावर ताण येत असतो लहान मुलांच्या, मग ते मोबाईल आहे, टी व्ही आहे किंवा अन्य काही वाचन आहे, रात्रीचं जागरण आहे, त्याच्यामुळं कॉर्निया पहिले डिस्टर्ब होतो. त्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्समध्ये पण असे 4 डिसीज आहेत. त्याने जवळचं, लांबचं, पेरिफेरल व्हिजन किंवा स्ट्रेट व्हिजन किंवा चष्मा लागतो. तर हे हळूहळू कमी होतं आणि ते कॉर्नियामध्ये जर बदल झाले किंवा त्याच्यावर सतत ताण आला तर त्याच्यामध्ये लिथर्जिकपणा यायला लागतो आणि नंतर तिथनं नंबर हा वाढत जातो. आता नंबर जेव्हा वाढतो त्याच्यामधलं डिस्टन्स जे असते कॉमन ते अतिरिक्त प्रमाणात वाढतं आणि अतिरिक्त प्रमाणात जेव्हा वाढतं तेव्हा नंबर हा झपाट्याने वाढतो. आता जसं लहान मुलांमध्ये आजकाल मोबाईलचं प्रमाण खूप वाढलंय. हो, एकदमच कमी वयापासून मोबाईल त्यांच्या जवळ असतो, डोळ्याच्या एकदम जवळ धरलेला असतो. तर याचा काय इम्पॅक्ट होतो समजा डोळ्याच्या बाबतीत? बरोबर, याला आपण कसं क्लिअर करू शकतो? आता कसं राहतं, जर एक निसर्गाचा जर विचार केला आणि या प्रकृतीचा जर विचार केला तर एक कॉमन माणसाची मन होती जुन्या लोकांची, लांबचं बघावं, लांबचा विचार करावा. आता बघावं या शब्दातच सगळं थिंकिंग आलं. आता सगळे कामं टी व्ही, लॅपटॉप, मोबाईल हे सगळं जवळचं आलं, म्हणजे विचारसुद्धा करणं जवळचाच आला. पण जेव्हा आपल्याला लांबचं बघण्याची दृष्टी दिली आणि सतत आपण आपल्या पोटा पाण्यासाठी तिला जवळचं काम लावतो
किंवा आपण त्याच्यावर सतत प्रेशर टाकतो तर निश्चित आजार तिथून उत्पन्न होणार. मग याच्यात पहिला आजार जो आहे तो कॉर्नियाचं जे शेप आणि साईज चेंज होतं, कॉर्नियावर सतत लोड येतो आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर्स हा एक डिसीज आहे. तर त्यांनी चष्म्याचा नंबर हा झपाट्यानं वाढतो आणि याच्यापासून जर सतत असे जर कारणं होत राहत असतील तर निश्चित कायमस्वरूपाचं अंधत्वसुद्धा आपल्या हाताने आपण ओढवून घेतो. मग याच्यासाठी मोबाईल जो आहे, टी व्ही आहे किंवा आपलं काम आहे हे तर करावंच लागणार. इथून पुढं आपलं याच्यावरच सगळं आयुष्य चालणार आहे. पण त्याच्यासाठी तो अवयव तेवढा सबल बनवणं, त्याची ताकद तेवढी नॅचरल पद्धतीनं बिल्डअप करणं आणि रात्रीला शक्यतो 9:30-10च्या नंतर काम बंद करणं, अभ्यास बंद करणं. मी नेहमी माझ्या पेशंटला सांगतो, स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट सांगितले विद्यार्थी जीवन कसं असावं. रात्रीला लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, रात्रीला दूध घेणं, हलकं खाणं हे विद्यार्थी दशेत खूप महत्त्वाचं आहे. पण असं होत नाही हल्ली. रात्री 11-12 वाजेपर्यंत जेवणाचा वेळ राहतो, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतात लोक. पण त्याचा इम्पॅक्ट जेव्हा आपण सगळं झालं आपलं डिग्री वगैरे की त्याचा इम्पॅक्ट नंतर जेव्हा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जातो किंवा घरामध्ये आपण सगळं आपलं संपल्यानंतर शिक्षणामध्ये जातो तेव्हा सगळे आजार निर्माण व्हायला लागतात. या प्रश्नाची उत्तर सगळे कॉलेज लाईफच्या आयुष्यामध्ये दबलेले आहेत. तर हे रात्रीचं जागरण डोळ्याच्या आजारासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे अभ्यास तर करावाच लागेल. पण 9:30-10 वाजेपर्यंतही तुम्ही अभ्यास केला आणि सकाळी 4:30-5लाही उठला तर 5 ते 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत त्याचा डबल टाईम मिळतो. ओके, म्हणजे झोप हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे डोळ्यांसाठी. अगदी बरोबर. ओके, आता याला आयुर्वेदात कसं लहान मुलांचे जे डोळे आहेत ते कसे बरे केले जातात समजा? हां, त्याच्यामध्ये जेव्हा आमच्याकडे नंबर वाढीचा प्रश्न हा खूप मोठा आहे, त्याच्यासाठी रुग्ण येतात तेव्हा आम्ही त्यांचं पहिले आमच्याकडे सगळं मॉडर्न टेक्नॉलॉजीचे सगळ्या मशीन्स आहेत, आम्ही त्या सगळ्या चेक करतो आणि त्याची केस टेकिंग घेतो. जसं मी सांगितलं लहानपणापासून काय आजार झाले, सर्दी खोकला ताप आहे का, किती वेळात येतो, महिन्यात किती वेळा येतो, रिपीट किती होतो. तर या कारणामुळे हे सगळे आम्ही केस टेकिंग घेतल्याच्या नंतर याचं नेमकं आजाराचं कारण कोणतं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या मुलांना लहानपणापासून सर्दी आणि ताप हे 2च गोष्टी रिपीट होत असतील तर त्या 2 गोष्टीवर पहिले काम करायचं. आणि जे डोळ्याच्या दृष्टीचे आजार आहेत, उदाहरणार्थ त्याला डोळ्याची पापणी बारीक होते किंवा ती जवळ येते किंवा कॉर्नियाचं डिसीज आहेत किंवा नंबर वाढीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला ही औषधी. आता याच्यामध्ये 2 पद्धतीची ट्रीटमेंट असते. जे अनुवंशिक आजार असतात त्यांना पंचकर्माचा हा मोठा भाग इथे येतो. कारण की आईच्या पोटात बाळ जेव्हा असताना तिथे काय होतं, त्याच्या क्रोमोझोमल डिफेक्ट येतात. आता क्रोमोझोमल डिफेक्ट येण्याचे सगोत्री विवाह, आपसामधलं लग्न, मामाची आत्याची मुलगी जेव्हा असते त्या क्रोमोझोमल डिफेक्ट राहतात किंवा ब्लड ग्रुप सेम असेल, ए पॉझिटिव्ह मिस्टरांचं, वाईफचं ए पॉझिटिव्ह, असं जर साधर्म्य असेल तर निश्चित अनुवंशिक आजारामध्ये येतात. तर त्यामध्ये औषधी उपचार असतात, काही स्टेम सेल थेरपी उपचार असतात किंवा मग काही पंचकर्माचे उपचार असतात. पण मग पंचकर्माचा आणि डोळ्यांचा काय संबंध आहे समजा? हां, तर याच्यामध्ये पंचकर्म जेव्हा हा एक आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचा आहे. पंचकर्म म्हणजे याच्यात 5 कर्म असतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्नेहन म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावणं, स्वेदन म्हणजे वाफ देणं, बस्तीचं म्हणजे एक मेडिकेटेड ऑइल असतं किंवा काढे असतात, ते गुदमार्गातनं देतो. जसं मी तुम्हाला मागं सांगितलं, जेव्हा ॲसिडिटी हा प्रश्न असेल, पोट साफ होत नसेल आणि तिथे मळ तसाच शक्रून मळ सांगितला. शक्रून म्हणजे जे पुराण मळ आहे त्याच्या बकरीच्या लेंड्यासारख्या अशा लेंड्या होतात, आतड्यात फसून बसतात. त्याच्यामुळं अन्न जे पचल्याच्यानंतर ते शोषल्या जात नाही आणि जेव्हा बस्ती केल्याच्यानंतर तिथे 48 तास 24 तास ते शरीरामध्ये 250, 300, 500, 700 ml आम्ही डोस देतो आणि ते जी घाण आहे ती बाहेर निघते आणि तिथे मुळं स्वच्छ व्हायला लागतात, मुळाची ताकद वाढायला लागते. तिथं अन्न आहार रस शोषल्या जातो आणि तो शोषल्याच्या नंतर आतड्याची ताकद वाढते. आतड्याची ताकद वाढली की ब्रेनचं ताकद वाढते आणि ब्रेनची ताकद वाढली की ब्रेनपासून जी ऑप्टिक नर्व्स आहे तिची ताकद वाढल्याच्यानंतर तो इम्पल्स प्रॉपर ब्रेनकडे घेऊन जातो. हे बस्तीचं काम आहे. आता याच्यात स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावण्यानं काय होतं. हां, आता स्नेहन म्हणजे काय, आपल्या प्रत्येक केसामध्ये एक डोळा आहे, त्याला एक जिवंतपणा आहे आणि या केसाचं डायरेक्ट रक्ताशी कनेक्शन आहे. जेव्हा त्वचेच्या ठिकाणी अवरोध निर्माण होतो, घामच येत नाही, त्यावेळेस सगळे हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतात किंवा अतिप्रमाणात घाम किंवा कमी प्रमाणात घाम. तर याच्यामुळे काय होतं, तिथे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, त्याचा इम्पॅक्टसुद्धा डोळ्याच्या दृष्टीवर येतो, आजार निर्माण व्हायला लागतात. आता इथे जे तुम्ही म्हटलात तर त्याला शिरोधारा म्हणतात. काय म्हणतात? शिरोधारा. तिथे वेगवेगळ्या वनस्पतीचा एक लेप असतो,
तो डोळ्यावर म्हणजे कपाळावर लावला जातो, काही डोळ्यावर पण लावला जातो. आणि एक असं मेडिकेटेड ऑइल तुमच्या प्रकृतीनुसार आजार कोणता आहे, पडद्याचा आहे, रेटिनाचा आहे किंवा ऑप्टिक नर्वचा आहे, त्यानुसार वेगवेगळे मेडिसिन्स असतात. ते दुधामध्ये सिद्ध केलेले असतात किंवा काढ्यामध्ये म्हणजे पंचवल्कल शीर असतात त्याच्यामध्ये सिद्ध केलेले असतात, काही तेला तुपामध्ये केलेले असतात. आणि इथे एक 25 ते 45 मिनटं धारा धरली जाते. इथं स्तपनीमर्म असतं. इथे भ्रूमध्य म्हणजे जिथं आपल्या भोवळ्या एकत्र येतात आणि नाक जिथं एंड होतं, इथे डायरेक्ट ब्रेनचं ओपन म्हणजे इथं द्वार आहे. काय आहे, इथं औषध नाकात घातलं नश्य की ते डायरेक्ट मेंदूपर्यंत जातं. तर इथं शिरोधारा धरली जाते. त्याच्यामुळे इथलच्या मसल्स आहेत. यांनी काय होतं हा तुमचा प्रश्न होता. डोळ्याची जर ॲनाटॉमी जर बघाल ना, ह्या मसलचं काम काय आहे की त्या डोळ्याची जी रचना आहे किंवा आयबॉल आहे त्याची एक मूव्हमेंट करणं किंवा त्या डोळ्याला पोषण करणं किंवा बाह्य आघातापासून संरक्षण करणं. म्हणजे एखादी जर गोष्ट लागली तर संरक्षण करतं. पण काय होतं, सतत त्या डोळ्यावर ताण येणं, मोबाईल, टी व्ही याच्यामुळे काय होतं, ह्या मसल पण थकून जातात. म्हणून ड्राय आय सिंड्रोम म्हणजे डोळे कोरडे होणं, डोळे लगेच थकणं, काही गोष्टी अशा नको बघणं असं वाटणं किंवा डोळे बंद करून घेणं. मग तिथं कॉर्नरवर पण प्रेशर येतं आणि त्या मसल्सवर सुद्धा यायला लागतात, त्या थकतात. त्यावेळी जेव्हा आपण पंचकर्माचा भाग शिरोधारा करतो किंवा नेत्रलेप करतो किंवा नेत्रधारा करतो, त्यावेळेस त्या मसलचं जसं झाड एखादं सुकलं आणि त्याला रात्रीच पाणी घातलं की 15-20 मिनिटात कसं ते असं ताजंतवानं होतं, तशा पद्धतीच्या एक 20 ते 25 मिनिटामध्ये जे डोळ्यावरचा अतिरिक्त ताण आहे तो लगेच झटपट 10 ते 20 मिनिटामध्ये कमी होतो. आणि तिथे 1 घंट्यापासून रिझल्ट येणं स्टार्ट होतात. आणि सतत असलेला ताण हा मेंदूवर पण लोड देतो, मनावर पण देतो आणि डोळ्यावर पण देतो. आयुर्वेदामध्ये एक सांगायचं एक झालं, मन आत्मेने संयते इंद्रिय ततज्ञानम सांगितलं आहे. म्हणजे मन, आत्मा आणि इंद्रिय या तिघाचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. आत्मा, मन आणि इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. त्याच्यामध्ये डोळा, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा येतात. याच्यापासून शरीराला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त हे मनापर्यंत जातं आणि मनामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यावर थिंकिंग किंवा ब्रेनमध्ये जातं आणि थिंकिंग होतं आणि त्याच्यानंतर मग विषय हे ओळखल्या जातात किंवा त्याच्यावर डिसिजन घेतल्या जातं. म्हणून मनाचा, डोळ्याचा आणि मेंदूचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून बस्ती जेव्हा आम्ही करतो, पंचकर्म करतो, त्याचा डायरेक्ट ब्रेनवर म्हणजे त्रिमर्म सांगितले, हृदय, बस्ती आणि किडनी. म्हणजे हृदयावर आणि मेंदूवर आणि किडनीवर याचा खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह परिणाम येतो आणि मग तिथनं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की बरेचसे आजार निघून जातात. हे पंचकर्माने खूप चांगल्या पद्धतीनं होतं. याच्यात मोस्टली रेटिना, ऑप्टिक नर्व्स आणि कॉर्निया या आजाराला आम्ही ह्या प्रोसेस निश्चित करतो. आता सर आपण थोडंसं प्रॅक्टिकल क्वेश्चन्सकडे जास्त येऊयात. जसं की आमचे जे यंग मुलं असतात माझ्यासारखे समजा, ओके, तर त्यांची एक समस्या आहे चष्मा. बरोबर आहे. याला आयुर्वेदामध्ये सोल्युशन मला डायरेक्ट आहे का? कारण इकडे कसं आहे ॲलोपॅथीमध्ये म्हणा की काही सर्जरीज आहेत, जसं की लॅसिक आहे, स्माईल आहे, की त्याच्याने ते सर्जरी करतात आणि चष्मा डायरेक्ट निघूनच जातो. बरोबर. तसं आयुर्वेदामध्ये असं परमनंट सोल्युशन काय आहे का? निश्चित परमनंट सोल्युशन आहे. याच्यामध्ये 2 मूळ मुद्दे आहेत की आपल्याला अर्ली स्टेजला येतात का भरपूर प्रमाणात नंबर वाढला, हा एक मुद्दा येतो. जास्त जेव्हा नंबर राहतो तेव्हा हार्मफुल हा रेटिनावर करतो. पण आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये पंचकर्माचा भाग, शिरोधारा, नेत्रलेप, जळू आणि काही त्याची कारणं आहेत ते शोधून त्याच्यावर प्रॉपर जर ट्रीटमेंट केली तर निश्चित याचा फायदा होतो. आमचं आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी जे आहे हे डायरेक्ट आम्ही डोळ्यात घातल्याच्या नंतर ज्या लोकांना पूर्वी म्हणजे ब्लॅकबोर्डवरचं दिसत नव्हतं, 10-20 मिनिटामध्ये त्यांना दृष्टी दिसायला लागलं, एवढं फास्ट रिझल्ट आहेत. फक्त तो नंबर कोणत्या स्टेजमध्ये आहे आणि किती प्रमाणात वाढला ह्या 2 गोष्टीवर म्हणजे डायग्नोसिस हे मुळात जाऊन करणं गरजेचं आहे. पण वरवरचं जे ट्रीटमेंट आहे हे आयुर्वेद कधीच करत नाही. त्याचे जे मुळं कितपर्यंत खोल गेलेत या गोष्टीचा विचार उपचारामध्ये होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये स्टेम सेल थेरपी आहे हे खूप महत्त्वाचं काम करतं. कारण की रेटिना, ऑप्टिक नर्व्स ते कसं काम करतं? एखादी सर्जरी आहे की कसं काम? सर्जरी नाही आहे, हा नॅचरल पद्धतीचा उपचार आहे. पोटातनं काही औषधं असतात आणि जे स्टेम सेल थेरपी याच्यात बघायच्या नावातच आहे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी. प्रत्येक निसर्गामध्ये म्हणजे एवढ्या वनस्पती आहेत ना, त्याचे रूट्स आहेत, त्याचे लिव्ज म्हणजे पानं आहेत, त्याचे फळं आहेत, फुलं आहेत, त्याच्यापासून आम्ही अर्क पद्धती एक्स्ट्रॅक्ट काढतो आणि ते डायरेक्ट डोळ्यामध्ये घालतो. ते डायरेक्ट घातल्याच्या नंतर याच्यात कसल्याही पद्धतीचे केमिकल नसतात आणि डोळ्यामध्ये पाणी हे लगेच अब्झॉर्व होतं आणि डायरेक्ट रेटिनापर्यंत जातं आणि तिथे रेटिनाचं स्वास्थ्य चांगलं झालं की दृष्टी ही लगेच
वाढते, डोळ्यावरचा ताण कमी होतो आणि डोळ्यावरचा ताण कमी झालं की ह्या मसलवर सुद्धा प्रेशर कमी येतं. असं हे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं आपलं कार्य आहे. अरे वा, म्हणजे त्याने रिझल्ट पटकन मिळतात. पटकन मिळतात. ओके. आणि पटकन जरी मिळत असलं समजा तरी साधारणतः किती टाईम लागतो याला? एक साधारण जर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, नंबर हा मायनस आणि प्लस आहे. मायनस नंबर हा अवघड आहे, म्हणजे तो हार्मफुल असतो, आणि प्लस तेवढा हार्मफुल नसतो. जेव्हा 1 ते 2 नंबरपर्यंत जेव्हा नंबर असतो छोटासा, तर तो लगेच आपल्याला कव्हर करता येतो, तो वाढूसुद्धा देत नाही, एवढं चांगलं काम होतं. पण 1 ते 2च्या नंतर मग 5, 7, 10, 12, 15 हे रॅपिडली ग्रोथ होतं. हे वाढणं हे मुळातनं थांबवतं आयुर्वेद. आणि जो नजर कमी होते, म्हणजे ते चष्माच लावावं लागतं. म्हणजे याच्यामधलं काय होतं, रेटिना आणि आपलं जे काळं बुबुळ आहे त्याच्यामधलं डिस्टन्स वाढतं. ती इमेज त्या रेटिनाच्या मध्यभागात पडत नाही, खाली पडते, आणि आपल्या चष्मा लावल्याच्या नंतर लगेच ती इमेज तिथपर्यंत मध्यभागात पडते. हा डिस्टन्स म्हणजे याच्या वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. पण मध्ये रेटिनाच्या आजूबाजूला सूज असते, लेन्सवर खूप सारं प्रेशर राहतं, कॉर्न्यामध्ये झीज होते, त्याच्यामुळे इमेज तिथं प्रॉपर पडत नाही. ती पडल्यामुळे नंबर वाढत राहतो. मग आयुर्वेद काय करतं, हे पाठीमागची जी सूज वाढणं आहे किंवा त्याचं डिस्टन्स वाढणं आहे हे मुळात जाऊन कमी करतं. आणि हे कमी झालं की जी तुमची नजर आहे ती स्थिर होते आणि नंबर पण वाढत नाही. एवढं म्हणजे बेसिक काम आहे याच्यामध्ये. आणि पुढे कायम स्वरूपाचं अंधत्व हा प्रकार येत नाही. मोस्टली वयाच्या 45 वर्षाच्या नंतर, 50 वर्षाच्या नंतर मोतीबिंदू, काचबिंदू, आणि नंतर 50-60च्या नंतर अचानक नजर कमी होणं, म्हणजे तो वेगळाच एरिया आहे की ज्याच्यामध्ये जे म्हणजे वयस्कर लोकांच्या डोळ्यांच्या समस्या असतात. आपण त्याच्यावरती पण एक वेगळा पॉडकास्ट करूयात, कारण तो पण खूप डिटेलमध्ये जाणारा विषय आहे. नक्कीच. आणि आजकाल अनेक लोकांना त्याच्याबद्दलही समस्या आहेत. बरोबर आहे. येस. तर याचं मला विचारायचं होतं, तुम्ही आय ड्रॉपबद्दल सांगितलं, जसं मध्ये आता मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण ती कंपनी असं दावा आणि बरेच करतात की आमचे ड्रॉप तुम्ही वापरा, तुमचा पूर्ण चष्मा चालला जाईल. पण बऱ्याच लोकांना त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण झाले. अगदी बरोबर आहे सर. पुरुषम वीक्षमिती हा एक प्रिन्सिपल आहे. बिझनेस हा पार्ट वेगळा आहे आणि डायग्नोसिस पार्ट हा वेगळा आहे. एक ड्रॉप समजा लॉन्च केला आणि तो सगळ्याच रुग्णाला वापरला किंवा सगळ्याच लोकांनी वापरला, हे पॉसिबलच होऊ शकत नाही. हां, त्याच्यापैकी 100 लोक आहेत, त्याच्यापैकी 60-70% लोकांना होईल, 50% लोकांना होईल, 30% लोकांना होईल. पण 10-20-30% लोकांना त्याचा बॅड इम्पॅक्ट येणारच. कारण की जर तुमची कफवातात्मक प्रकृती असेल, वातकफात्मक प्रकृती असेल, पित्तकफात्मक प्रकृती असेल, आणि त्या ड्रॉपमध्ये जर उष्ण गोष्टी असतील, म्हणजे कंटेंट्स असतील, तर ते पित्त विकृतीला लगेच जळजळ होणं, आग होणं, ह्या गोष्टी व्हायला लागतात. पण याच्यामध्ये मुळात तुमची प्रकृती कोणती आहे आणि कशा पद्धतीचे आपल्याला औषधं लागतील, आजार कोणत्या स्टेजमध्ये आहे, आणि आता आपली कंडिशन काय आहे, त्यानुसार प्रॉपर निदान, दर्शन पर्शन प्रश्न, आणि ह्या निदानानुसार 10वीत परीक्षा आहेत आयुर्वेदामध्ये. त्या परीक्षण झाल्याच्या नंतर परमनंट म्हणजे तुमची प्रकृती असेल त्या पद्धतीनुरूप तुमचं मेडिसिन्स निघतं. डोळ्याच्या आजारामध्ये लाखो हजारो मेडिसिन्स आयुर्वेदामध्ये आहेत, आणि एकच कंपाऊंड किंवा एकच मेडिसिन सगळ्याला चालेल असं व्यवहारात होत नाही. ओके. म्हणजे ही गोष्ट तर क्लिअरच आहे. ओके. आता जसं ॲलोपॅथीमध्ये सर्जरीच असा भाग आहे, हो, तसं समजा डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काही अशी सर्जरी करतात का समजा? येस सर. आमच्या इथे 2 युनिट आहेत. आम्ही पहिला प्रिफरन्स असा आमचं असतं की औषधांनीच कव्हर व्हावं. पण हा प्रत्येक गोष्टीला अट्टहास नसतो. काही अशा कंडिशन असतात की तिथे सर्जरीच करावं लागतं. सुश्रुताचार्यांनी तेव्हा सर्जरी वर्णन करून ठेवलेली आहे. अशा काही केसेस असतात, मोतीबिंदू, काचबिंदू ह्या केसेस आहेत, रेटिनल ब्लिडिंग आहे. ह्या रेटिनल ब्लिडिंग जे आहे ना, तर हे सर्जरी आपल्याला स्टॉप करता येतं. पण आमच्या इथे 2 युनिट असे आहेत की आम्ही औषधाने पहिला आमचा प्रेफरन्स असतो, शमन औषधी म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे पोटातनं घेणं किंवा पंचकर्माचा भाग. पण काही कंडिशन असतात की सर्जरीच करावं लागतं, तेव्हा त्याच्यासाठी पण आमचं एक वेगळं युनिट आहे की आम्ही ते सर्जरी प्रेफर करतो. पण शक्यतो जर 4थ्या स्टेजमध्ये जर पेशंट असेल आणि त्याला म्हटलं की मी आयुर्वेदानेच कव्हर करतो किंवा हे आमच्याकडे उपचार होतील, तर दिस इज अ नॉट पॉसिबल गोष्ट. ही पॉसिबलच नाही. हां, क्लॅरिटीज आहे. जी गोष्ट होते ती होते, नाही होत ते नाही होत. ती जर 4थ्या स्टेजमध्ये असेल आणि त्याला मी औषधाने करतो म्हटलं तर ते होणारच नाही. त्या पेशंटलाही लॉस, त्याचा पैसाही जाणार आणि ते पुढे सक्सेस पण होणार नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की त्या सर्जरी करूनही आपल्याला पुढे कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. म्हणजे उदाहरणार्थ मोतीबिंदू, काचबिंदू, कारण की पाठीमागचा रेटिना हा डॅमेजच झालेला असतो, ऑप्टिक नर्व्ह डॅमेज झालेलं असतं. सर्जरी करतात लोक की आपल्याला दृष्टी येईल, पण त्याचं लाईफ एक 15-10 वर्ष 20 वर्ष चालायला पाहिजेत. पण ती आर्टिफिशियल लेन्स आहे ते डोळ्याला सूट होत नाही.
किंवा काही प्रकृतीनुसार सूट होत नाही किंवा कॉम्प्लिकेशन निर्माण होतात, डोळ्यांना पाणी येणं, खाज होणं, लाल होणं, दृष्टी कमी होणं, हे लक्षणं जाणवायला लागतात. त्यावेळेस आयुर्वेद मात्र खंबीरत्या रुग्णाच्या पाठीमागे असतो. 8 ते 12 दिवसात ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी झपाट्याने इन्फेक्शनसुद्धा कमी होतं. म्हणजे सर्जरी हा आयुर्वेदात पाठ सांगितलेलाच आहे. जिथे सर्जरी करायची आहे तिथे सर्जरी करावंच लागेल, जिथं औषधाने होतं तिथं औषधाने काम करावं लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली ते आधी क्लिअर करून घ्यावं लागेल की तुमचा आजार काय आहे. त्याच्यामध्ये निदान म्हणजे आजाराचा आता ही स्टेज माझी खरंच औषधाने होणार आहे की मला सर्जरीच करावं लागेल आहे की मला थोडंसं थांबावं लागेल. आता मोतीबिंदूचाच विषय घ्या की बरेच लोक सर लगेच ऑपरेट करा किंवा मला थोडं थांबायला सांगितलं. म्हणजे त्याच्या स्टेज असतात, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. याच्यात प्रॉपर जर तो पिकला नॅचरल दर्जाचा मोतीबिंदू तर त्याचं सर्जरी केलेलं सक्सेस होतं. पण त्याला म्हणजे बऱ्याच इंजेक्शन, स्टिरॉइड किंवा जे काही त्यांची जी प्रोसेस आहे ती डोळ्यात ड्रॉप घालणं, त्याच्यामुळे आर्टिफिशियल पिकवणं. फळं कशी आपण आर्टिफिशियल पिकवतो आणि नंतर खातो, नॅचरल पद्धतीने पिकलेले फळं कसे लागतात तशा पद्धतीचं नॅचरल पद्धतीनं जर तो मोतीबिंदू पिकला तर त्याचं सक्सेस रेट जास्त असतं. पण ते वेळेत करणं गरजेचं आहे. बरं, आता इथं ना काही चूर्ण पण असतात बघा, म्हणजे त्रिफळा चूर्ण असतं, काही आवळा चूर्ण असतं किंवा गाजर वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याने खरंच डोळ्यासाठी चांगल्या आहेत का? आता ह्या गोष्टी खूप म्हणजे डिजिटलमध्ये चाललेल्या आहेत की ह्या असं करा, हे याच्यासोबत हे खा, याच्यासोबत ते खा. पण मी जे आयुर्वेदात जे स्पष्ट सांगितलं ते तुम्हाला सांगणार. कोणाला आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही. पण याच्यात त्रिफळा जे आहे ना, हिरडा, बेहडा, आवळा, हा एक रसायन आहे, रसायन विधी आहे. म्हणजे हे कशासोबत घेतलं तर काय होतं. आता उदाहरणार्थ ज्याची प्रकृती कफज आहे, त्रिफळा 5 ग्राम, 3 ग्राम मध. क्वांटिटी किती घ्यायची? हां, ते पण सांग. हां, क्वांटिटी खूप महत्त्वाचं. जर एक साधारण 25-30 वर्षाचा माणूस किंवा स्त्री असेल आणि त्याचं अग्नी चांगला असेल, बल चांगला असेल तर त्याला एक 5 ग्राम त्रिफळा चूर्ण, 4 ते 5 ml मध घ्यावं, मिक्स करावं. ज्याची कफच प्रकृती आहे त्यांनी सकाळी ब्रश केला की लगेच खावं. आणि या हिरड्या, बेहडा, आवळ्याचं जे प्रमाण आहे ना, हिरडा 1 भाग, बेहडा 2 भाग आणि आवळा 3 भाग, म्हणजे अशा पद्धतीचं प्रमाण असावं. मार्केटमध्ये समभागच असतं, हिरडा 1 भाग, बेहडा 1 भाग आणि आवळा 1 भाग. पण याची अशी वृद्धमान मात्रेमध्ये याची डोस असावा. तो अत्यंत उपयोगी आहे. डोळ्याचे पडद्याचे आजार, कॉर्नियाचे आजार, नंबर वाढणं, ह्या गोष्टी लगेच थांबतात. म्हणजे हे झाले. तुमचं म्हणणं आहे की ते उपयोगी आहे, पण मात्रा महत्वाची. मात्रा महत्वाची. जसं आपण ॲड्रॉप बद्दल बोललो होतो की एकच ड्रॉप सगळ्यांना नाही चालणार, तसं डॉक्टरकडे जावंच लागणार. ओके. आणि आता हा झाला कफज प्रकृतीचा. आता पित्त प्रकृती असेल, त्रिफळाचा आहे पण ते कशासोबत खायला पाहिजे. त्रिफळा चूर्ण आहे, त्याची मात्रा 5 ग्राम घ्यावी, तुपासोबत खावं. त्याचा उपयोग पित्त प्रकृतीवर खूप चांगल्या पद्धतीनं होतो. आणि तेच जर वातज प्रकृती असेल, त्रिफळा 5 ग्राम प्लस एरंडेल तेल, किंवा एरंडेल तेल नको असेल तर खोबरेल तेल, किंवा यमकने सांगितलं आहे घृत तेल, वसा, मज्जा, या तिघाचं कॉम्बिनेशन करून ते घ्यायला पाहिजे. म्हणजे वातज विकार पण कमी होतील आणि वाताचे विकार डोळ्याचे जे झालेले ते पण कमी होतील. आणि त्रिफळा तिथे खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग करता येईल. आणि याच्या त्रिफळामध्ये जो हिरडा आहे ना, तो सुरवारी हिरडा पाहिजे, साधा हिरडा नाही. ओके. पण मग हे तर झालं समजा. आता या गोष्टी नॉर्मल घरात नसता पण समजा अवेलेबल. आता जे घरात अवेलेबल असतात जसं की गाजर आहे, बीट आहे किंवा डाळिंब, अशा ज्या गोष्टी आहेत त्याने खरंच डोळ्यांना फायदा होतो का? होतो सर, 80 एक 30-40% होतो. पण त्याचं एक प्रमाण आहे. डाळिंब हे नेत्र आहे, म्हणजे नेत्राला हितकारक आहे. आता मी म्हणजे गाजर आहे, हे पण डोळ्यासाठी एक व्हिटॅमिन B12 हे मिळतं, पण एक कमी प्रमाणात मिळतं. पण त्या गाजराचा एवढा मोठा उहापोह केलेला आहे की गाजर खा, 2 गाजरं खा, डोळे चांगले राहतील, 1 ॲपल खा, हृदय चांगलं राहील. तर ह्या गोष्टी मात्रेत प्रमाणात असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी नित्य काय खायला पाहिजेत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून डोळे चांगले राहतील. आता ह्याच्यामध्ये शतावरी नावाचं एक चूर्ण आहे, रोज 5 ग्राम खायला पाहिजे. त्रिफळासारखं एक रसायन आहे, ते खायला पाहिजे. ते सांगितले कशासोबत खायला पाहिजे प्रकृतीनुसार. त्याच्यानंतर डाळिंब आहे, हे खूप चांगल्या पद्धतीचं डोळ्यासाठी शरीरातला कफ, पित्त, वात हे बॅलन्स ठेवतं आणि डोळ्याला पण चांगली ताकद देतं. जे तूप आहे ना, आता बरेच डॉक्टर मंडळी सांगतात की तूप खाऊच नका, पण तूप पूर्वी पद्धतीनं बनवत होते ना, जे गावरानी तूप. पण गावरानी पण कसं, त्याची प्रोसेस आहे. जे साईचं जे आता 2-4 दिवसाचं एक अर्धा 1 लिटर दूध असतं, ते तापवतात. तापवल्याच्या नंतर ते काय करतात, ते उकळतात, त्याची साई जमा होते आणि 2-4 दिवसाची जंबू घालतात. त्याच्यापासून तूप बनवलेलं हे घातक आहे. दूध घेणं, दुधाला विरजवणं, दही बनवणं, मंथन करणं, त्याच्यावर
मंथन केल्याच्या नंतर वरती लोणी आणि खाली ताक आणि त्याच्यानं मग लोणी हा डोळ्यासाठी खूप उपयोग असलेला प्रॉडक्ट आहे. तो नित्य 2-3 चम्मच तरी जेवणात असायला पाहिजे. त्याने मेंदू, हृदय, डोळे आणि किडनी आणि आतड्याची ताकद खूप चांगली राहते. इम्युन सिस्टम एवढं पॉवरफुल राहतं ना. श्रीकृष्णाने लोणीच खाल्लं आहे हो, पण आपण विसरलो. तर हे लोणी एक खूप महत्त्वाचं आहे. फळामध्ये डाळिंब झालं, काळा मनुका. आता फळाचा राजा जर कोणी म्हणत असेल तर आयुर्वेद काय म्हणतं माहिती आहे का? फळाचा राजा मनुका आहे. म्हणजे आंबा तर आपण म्हणतो, पण डोळ्यासाठी, हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे मनुका. काळा मनुका, लाल मनुका, ज्याच्यात बिया आहेत, बियायुक्त असलेला रोज 10-15 ग्राम तरी निश्चित रोजचं चावून खायला पाहिजेत. हे झालं फळातला विषय. केळी पण नेत्र आहेत, पण ते कार्पेटमध्ये पिकलेले नसावेत, नॅचरल स्वरूपाच्या बघाव्यात, मिळतील, खाव्यात. ते पण डोळ्यासाठी हितकारक आहे. आता याच्यामध्ये खोबरं, जसं मी मागं खोबऱ्याचं तेल सांगितलं, खोबऱ्याचं तेल, कोकोनट व्हर्जिन ऑइल किंवा सुकं खोबरं, ओलं खोबरं किंवा नारळ पाणी हे सुद्धा डोळ्यासाठी, हृदयासाठी खूप हितकारक आहे. आता याच्यामध्ये तुपाचा जो प्रमाण आहे ना, नित्य 2 चम्मच तूप खावेच. ज्याला आरोग्य चांगलं ठेवायचं ना, त्यांनी डोळ्याचंच नाही सर्व आरोग्य म्हणतोय मी, तूप हे नित्य खाणं ठेवावे. पण तुपाची प्रोसेस ही असायला पाहिजे जी पहिली 7 संस्कारामधून जात होती. आणि याच्यामध्ये रात्रीचं जे जेवण आहे हे अल्प प्रमाणात असावं. ओके. आता डोळ्यांचा ज्यावेळेस उल्लेख येतो ना, तर आणखी एक मोठी समस्या आहे की जी आजकालच्या तरुणांमध्ये दिसते, ते म्हणजे डोळ्याच्या खाली असे डार्क सर्कल्स येतात. ओके. आणि त्याच्यावरती आपण काही असं सोल्युशन करू शकतो का आयुर्वेदामध्ये, किंवा घरच्या घरी अशी काही रेमेडी द्या ना एखादी? बरं, एकदम सोपं आहे. याच्यात एक मुळात हे काळे सर्कल येतात का हे पहिले बघायला पाहिजे. ते जास्त जागरण, जास्त ताणतणाव किंवा मेन्सेस रिलेटेड इश्यू स्त्रियांमध्ये जेव्हा मेनोपॉझल सिंड्रोम असतो किंवा अर्ली स्टेजमध्ये असतं, हे याचे कारणं झालेत. पण याला घरगुती एक साधा प्रयोग सांगतो, ते खूप उत्तम आहे. मी नेहमी सांगतो, हळकुंड, आपली कोरफडीचा गर घ्यायचा, त्याच्यात घासायचा, एक दिवस घासायचा, असा चांगला 1-2 चमच गर काढायचा, तो लावायचा आणि दुसऱ्या दिवशी तेच हळकुंड तुपात उगाळून लावायचं. अल्टरनेट जर तुम्ही असं 42, 85, 80 दिवस केलं ना, तर 60-70% विषय हा इथेच गोल होऊन जातो. पण ते कारणं आहेत ना, ते कारणं पण महत्त्वाचे आहेत. ते पण क्लीन ते जे क्लिअर म्हणजे हेतू जर काही मेन्सेस रिलेटेड इश्यू असतील आणि वरून किती लावलं, गर्भाशयावर सूज असेल, PCOD सारखे समस्या असतील, तर त्याचा इम्पॅक्ट डोळ्यावर पण आजूबाजूला काळं सर्कल येतं आणि या काळ्या सर्कलचा नंतर इम्पॅक्ट हा दृष्टीदोषापर्यंत जातो. हे असं याचं उत्तर आहे. आता ना सर, मला थोडंसं डोळ्याच्या व्यायामांबद्दल सांगा की आपण घरच्या घरी जर केले समजा, तर आपले डोळे चांगले राहू शकतात. बरोबर आहे. आहार हेच औषध आणि व्यायाम हेच जीवन, माझं एक ब्रीद वाक्य आहे. पण व्यायाम हे कोणाला नको आहेत. पण व्यायाम आपल्याला कसे असायला पाहिजेत? हलके फुलके असायला पाहिजेत. म्हणजे एक जर तुम्ही बघत असाल तर डोळा हा फिरताय 36 डिग्री नाही, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे डोळे डाव्या दिशेनं 5 वेळा, उजव्या दिशेनं 5 वेळा आणि वरती 5 वेळा, खालच्या साईडनं 5 वेळा, असं एक 4 सायकल्स आहेत. ह्या एक साधारण 5 मिनटं कराव्यात, जेणेकरून आयबॉल आणि तिथलच्या लॅव्हेटर रेक्टाय मसल जे आहेत ह्या उत्तम दर्जाचे काम करतील. एक त्राटक म्हणजे रात्रीला अंधारी खोली करावी आणि एक तुपाचा दिवा लावावा. त्याच्यावर एक साधारण 5 मिनटं ते 10 मिनटं एक टक नजर असायला पाहिजेत. यांनी दृष्टीदोष हे पूर्ण कमी होतात आणि डोळ्याचं शार्प फ्युजन हे खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं. एक तिसरा व्यायाम आहे. आणि याच्यात एक थंब नेलिंग जो प्रकार राहतो ना, आपला असा अंगठा घ्यावा आणि त्याच्याकडे सतत आपल्या दोन्ही डोळ्याचं जे मिडल पार्ट आहे त्याच्याकडे बघावं. एक साधारण 5 ते 7 मिनटं हा प्रयोग करावा. या एक्सरसाइजनं व्हिजन वाढतं, नंबर वाढत नाही, डोळ्यावरचा ताण कमी होतो आणि सतत डोळ्यावरचा ताण येऊन नंतर ड्राय आय सिंड्रोम म्हणजे कोरडेपणा येतो, तो होत नाही. सोप्या आणि साध्या. आणि सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या किंवा आपलं थोडंफार हलकं फुलकं व्यायाम, योगासनं, प्राणायाम हे आयुर्वेदाचं पहिलं अंगच आहे हो. याचं जर तुम्ही या पद्धतीने गेला ना, तर कोणत्याच खरंच डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही. ओके. एक डॉक्टर स्वतः असं म्हणतो म्हटल्यावरती एक विशेष आहे. अगदी बरोबर. येस. तर सर, इथं ना आणखी एक गोष्ट आता मला लक्षात आली की जी आजकालच्या तरुणांमध्ये वाढते, ते म्हणजे डोळे कोरडे पडणे. येस. त्याचा ओलावा कमी होतो आणि मग डोळ्यांना मग त्रास होतो, समजा जळजळ करतात. तर याला आयुर्वेदिक पद्धतीने आपण कसं ठीक करू शकतो? हा आजार पूर्ण बरा होतो सर. याला कसल्याही पद्धतीचे स्टिरॉइड न खाता बरा होतो. याचं कारण जर बघत असाल ना, जास्त अतिरिक्त वापर मोबाईल TVचा, पण आतमध्ये जे पाणी असतं, त्या ग्रंथी असतात, त्या सुकायला लागतात अतिरिक्त ताण येऊन. मग याच्यामध्ये कोरडेपणा आल्याच्या नंतर काळबुबुळ, रेटिना याच्यावर प्रचंड लोड असतो. तर याच्यामध्ये
ऑइल बेस्ड स्टेम सेल थेरपी आमचं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं, जेणेकरून आतला जी सूज आहे ती नॅचरल पद्धतीनं घालवायचं आणि तो जो कोरडेपणा आहे तो आतड्याच्या संदर्भात असतो, ताणतणावाच्या संदर्भात असतो, त्या कारणावर उपचार करायचे, जेणेकरून ड्राय आय सिंड्रोम हा पूर्णतः हद्दपार होतो. एकदा बरं झालेला परत होत नाही. ओके. हे एक मात्र आयुर्वेदाचं तेवढंच वैशिष्ट्य आहे. आणि याची जे ड्राय आय सिंड्रोममुळे नजर पण उद्या कमी होते, म्हणजे नंबर वाढतो, डोळे जळजळ होणं, डोळे आतमध्ये ओढल्यासारखं खेचल्यासारखं वाटणं, सतत डोळ्याच्या या दिशेपासून या दिशेपर्यंत लोड राहतो मेंदूवर, चिडचिड, अनावश्यक राग किंवा अचानक व्हायलंट होणं, हे ड्राय आय सिंड्रोममुळे होतं. ओके. आणि काही मुलांच्या डोळ्यामध्ये बघा तिरळेपणा पण असतो. हो, तर त्याला आपण ठीक करू शकतो का? सर, तिरळेपणासुद्धा हा पूर्णतः आयुर्वेदामध्ये याचे उपचार आहेत आणि पूर्ण बरं करता येतो विदाऊट सर्जरी. ओके. कारण की सर्जरी हा पार्ट आयुर्वेदात सांगितलेला आहे, पण काही अशा गोष्टी आहेत की त्या मसलला फक्त मागणं नेऊन बांधणं हे एक सर्जरीचा पार्ट राहतो, पण आयुर्वेद ते करत नाही. मुळात त्या मसलची ताकद वाढवतं. कॉर्नियाचं जे डिस्टर्बन्स आहे, म्हणजे जो मिडल पॉईंटला फिक्स पाहिजेत असतो तो क्रॉस राहतो. त्या मसल्सची ताकद वाढली की तो जो इनवर्ट स्क्विंट आहे, आउटवर्ड स्क्विंट आहे किंवा अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे, तर त्या स्क्विंटला तो मागच्या साईडनं जो फिरणारा भाग आहे त्याची ताकद वाढली की तो कॉर्नियासुद्धा आणि त्या मसलसुद्धा जिवंत नॉर्मल होतात आणि मिडल पॉईंटला येतात आणि याच्यातनं दृष्टीसुद्धा वाढते. म्हणजे निवड डोळा मधात येणं हा पार्ट नाही आहे किंवा फिक्स राहणं हा पार्ट नाही. त्याच्या नंबर पण न वाढू देणं, दृष्टी पण चांगली राहणं आणि तो जो एक अपवर्ड किंवा डाऊनवर्ड कोणत्याही दिशेने एक डोळा तिरळ झाला त्याला बेसिक बॅलन्स होणं आणि त्याच्यातून दृष्टी सुधारणं हे आयुर्वेदाचं खूप एक उत्तम वैशिष्ट्य आहे. ओके. आता एक शेवटचा पण थोडासा विचित्र प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, कारण तो इंटरनेटवरती खूप जास्त व्हायरल होत आहे. ओके. आणि त्या बाबतीत लोकांच्या मनात खूपच म्हणजे शंका आहे की समजा मॅस्टर्बेशन केल्याने, हस्तमैथून केल्याने डोळ्यांची जी शक्ती आहे ती कुठेतरी कमी होते, तर हे खरंच आहे का? अगदी बरोबर सर. ब्रह्मचार्य हा खूप आयुष्याचा महत्त्वाचा, मी बँक बॅलन्स म्हणतो त्याला. हे कागदाचे पैसे आहेत ना, हे बँक बॅलन्स नाही आहे. आयुष्यामध्ये शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र 7 धातू सांगितलेत. सगळ्या शरीराचा सार म्हणजे शुक्र आहे आणि त्याच्यात ओज सांगितलेलं आहे. अष्टबिंदू, आपल्या शरीरामध्ये 8च बिंदू ओज असतं, ते गेलं की माणूस मरतं. मग आपल्याला शुक्र धातू हा शरीरात स्टोअर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की याचा संबंध डायरेक्ट डोळ्याशी आहे, मनाशी आहे, आत्म्याशी आहे आणि आतड्याशी आहे. ह्या तिन्ही गोष्टी ह्या शरीराच्या बाहेर जर अतिप्रमाणात धातू हा जात असेल किंवा हस्तमैथून जास्त होत असेल, त्याचं डायरेक्ट हृदयाशी संबंध आहे आणि हृदयाचे वॉल खराब होणं, बीपीचे त्रास लवकर होणं किंवा डोळ्याची नजर कमी होणं, झपाट्यानं नंबर वाढणं, हे सगळे त्याच्यातनं निर्माण होतात. म्हणून प्रेक्षकांना मला एवढं सांगायचं की ह्या जो हस्तमैथुनाचा प्रकार आहे तर ही वैचारिक पातळी डिस्टर्ब होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. जर तुमचे खरंच सात्विक विचार असतील, सात्विक तुमची दृष्टी असेल, समाजाकडे बघण्याचं एक सात्विकता असेल, तर निश्चित हे प्रकारच होणार नाहीत. ओके. मग याला संस्कार, संस्कृती आणि आहार या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग यालाच रिलेटेड प्रश्न येतो, समजा की हस्तमैथुन जाऊ द्या, पण जी आपली कामुकता असते किंवा तसे जे विचार आहेत त्याचाही कुठं दृष्टीवरती परिणाम होतो का? दृष्टी कमी होते काय? सर, कामुकता दृष्टी हे विचार येतो कुठनं? वयात आला हे एक नैसर्गिक प्रोसेस आहे, बरोबर आहे. ते त्याला निसर्गाच्या विरुद्धात जाता येत नाही, पण ती आपल्याला कशी विचाराच्या पातळीवरच आपल्याला ते स्टेबल करावं लागेल. याच्यात मग आपल्याला अध्यात्म हे खूप चांगल्या पद्धतीनं सांगेल, पण त्याचं कंट्रोल ठेवणं हे मनाचंच काम आहे, आत्म्याचं काम आहे. आष्टो ब्रह्मचार्य व्रत सांगितलेले आहेत, म्हणजे ती दृष्टी जे आहे ते कामुक गोष्टी न बघणं, कामुक विचार न करणं किंवा कामुक गोष्टीकडे सतत चिंतन न करणं, ह्या गोष्टी आपल्याला या डिजिटल युगामध्ये मोबाईल उघडला तर सगळं तेच भराभरा दिसतं आणि मग तिथनं नको असलेली कामुकता ही वाढते आणि मग तिथनं दोन्हीकडनं चेपल्या जातो. एकीकडनं शुक्रधातू शरीराच्या बाहेर निघून जातो आणि शरीराचं व्याधिबल कमी होतं आणि मग तिथनं वयाच्या 40 वर्षात 3 वेळा अटॅक आलेत, 2 ब्लॉकेज आहेत, 2 सर्जरी झाल्यात, चालताना दम लागतो, उत्साह नाही आहे, एनर्जीच कमी होते. म्हणजे जे सगळं जे कारण आहे ना, तर शुक्र धातूच्या आजूबाजूला आहे. एका थेंबामध्ये 10 तिचं बळ असतं असं धर्मशास्त्रात सांगितलं शुक्राच्या. मग आपलं हे 2, 4, 5 ml रोज अशा पद्धतीनं बाहेर जात असेल शुक्र धातू, तर शरीर किती दिवस चालणार आहे? एक थेंब बनायला बराचसा वेळ शरीर मागतं. म्हणजे एक लिमिटेशन तुमच्याकडे असलीच पाहिजेत. आणि वैवाहिक जीवनातही तुम्हाला सांगतो, संभोग हा स्वतःच्या पत्नीशी असाव्या, बाह्य व्यक्तीशी नको आहेत.
आणि योनी मार्गच हा संभोग करण्यासाठी सांगितला आहे. स्पष्ट सांगायचं तर याच्यातनंही वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि आयुष्याचा ऱ्हास होतो. दृष्टी, ऐश्वर, धन, लक्ष्मी, आरोग्य हे नाशाचे कारण आहेत. म्हणून चाणक्यांनी 10 हात दूर राहण्याचं कारण सांगितलेलं आहे. ओके, तर याच पॉईंटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात. कारण कसं आहे की मग विषय लागत जाईल आणि आपण थोडंसं ऑडियन्सवरती सोडूयात की त्यांना आणखी कुठल्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहेत आणि मग नेक्स्ट पॉडकास्ट त्या हिशोबाने आपण घेऊयात. नक्की. येस, तर थँक्यू सो मच सर. तुमच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे. आणि मी स्वतः पर्सनली पण आता तुमच्याकडे येणार आहे, कारण मलाही चष्म्यापासून जरा थोडंसं लांब व्हायचं आहे आणि थोडंसं ॲलोपॅथीमध्ये थोडं जीव पण घाबरतो की तिथं खर्चही जास्त आहे आणि ते किती दिवस इफेक्टिव्ह पडेल याचा मला थोडासा प्रश्नचिन्ह आहे. तर मला असं वाटतं की मी स्वतः पर्सनली तुमच्याकडे येणार आहे आणि ज्या जी काही आपली ऑडियन्स असेल त्यांना जरी सर समजा डोळ्याशी रिलेटेड काही समस्या असतील तर त्यांनी तुमच्याकडे यावं ही मी त्यांना रिक्वेस्ट करेन. तर थँक्यू सो मच की तुम्ही इतकी लांबून इथं आलात. नमस्कार, तुमचा थँक्यू. एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान वाटलं मला आणि तुमचं काम पण चांगलं आहे. दुसरं तुमचं स्पीच चांगलं आहे. समाजात जे चाललेले प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारलात आणि लोकांना ते सहज भाषेत, सोप्या भाषेत कळावेत तुम्ही विचारलं. मी सांगण्याचा थोडा प्रयत्न केला. बाकी एक्सपिरियन्स नाईस. आणि सगळं तुमचं टीम, तुमचं वर्क हे खूप चांगल्या पद्धतीनं आहे. पण मग इथं एक मुद्दा आहे की आपलं जसं बोलणं झालं होतं की मोतीबिंदू किंवा जे वयस्कर लोकांचे डोळ्यांचे आजार असतात या टॉपिकवरती आपल्याला लवकरच एखादा पॉडकास्ट करूया सर. तर मंडळी, तुम्ही जर अजूनही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून या व्हिडिओला लाईक करून टाका. आणि मी तुम्हालाही रिक्वेस्ट करतो की जर समजा तुम्हाला डोळ्यांची रिलेटेड खरंच काही समस्या असतील तर आपले जे सर आहेत, लाडके सर डॉक्टर परमात्मा ठाकरे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते लवकरात लवकर तुम्हाला याच्यातून बाहेर काढतील. आणि शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे आपण कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.